Hello students, today we are going to learn our poem Hope is the Thing with Feathers. Already I have made first video. याच्या आधी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं जे वॉर्मिंग अप आहे, इंट्रोडक्शन जे आहे पोएमचं ते तुम्हाला दिलेलं आहे. ओके, तर आता इथे ही जी पोएम आहे या पोएमचं मी तुम्हाला सांगते की फर्स्ट मी सुरुवात केली होती रायमिंग वर्ड्स व्हिडिओमध्ये आणि रायमिंग वर्ड्स फर्स्ट स्टांजा आणि सेकंड स्टांजाचं झालेलं होतं. बरं, बघूया आपण. तर फर्स्ट स्टांजा आणि सेकंड स्टांजाचं तुम्हाला रायमिंग वर्ड्स 8वीमध्ये झालेलेच असतील, बरोबर की नाही? तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, बघा लक्ष द्या. रायमिंग वर्ड्स फॉर द फर्स्ट स्टांजा. प्रत्येक स्टांजाची जी किंवा फर्स्ट लाईन जी आहे, एव्हरी स्टांजा हॅज लाईन्स अँड एव्हरी लाईन हॅज लास्ट वर्ड. प्रत्येक लाईनचा जो लास्ट वर्ड आहे तो लास्ट वर्ड, सगळ्या लाईनचा लास्ट वर्ड हा कोणत्या लाईनचा लास्ट वर्ड कुठल्या लाईनच्या लास्ट वर्डला मॅच होतो, म्हणजे राईम होतो. ओके, हे बघायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार आपल्याला रायमिंग वर्ड्स बनवायचे आणि लिहायचे. हां, लक्ष द्या. जसं होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की फर्स्ट लाईनची जी एंडिंग वर्ड आहे तो आहे फिदर्स, सेकंड लाईनचा एंडिंग वर्ड आहे सोल, थर्डचा वर्ड्स आणि लास्ट लाईनचा एंडिंग वर्ड आहे ऑल. येते लक्षात? फर्स्ट स्टांजाबद्दल बघतोय आपण, बघा लक्षात घ्या. त्याचे लास्ट एंडिंग वर्ड सांगते मी, बघा. फिदर्स दिसते क्लिअर? फिदर्स, सोल, वर्ड्स अँड ऑल. आता याच्यामध्ये कुठला वर्ड कशाला मॅच होतो आहे, कोणत्या वर्डला कुठला वर्ड मॅच होतो आहे, म्हणजे राईम होतो आहे. जसं फर्स्ट लाईनचा फिदर आहे तो वर्ड्सला राईम करतो आहे, म्हणजे दोघांची ट्यून मॅच होती आहे आणि त्याचं प्रोनाऊन्सिएशन मॅच होतं आहे, ते एकमेकाला राईम करतं आहे, म्हणून इथे रायमिंग पेअर झाली फिदर्स अँड वर्ड्स. आर यू गेटिंग दॅट? बघा लक्षात येतं आहे का? सेकंड आहे सोल, ऑल. ओके, तसंच तुम्हाला सेकंड स्टांजाचं बघायचं आहे. सेकंड स्टांजामध्ये हर्ट, बर्ड. फर्स्ट लाईन राईम करते, फर्स्ट लाईनचा जो एंडिंग वर्ड आहे तो राईम करतो आहे थर्ड लाईनच्या एंडिंग वर्डला हर्ड, बर्ड. आणि सेकंड लाईनचा जो एंडिंग वर्ड आहे स्टॉर्म तो फोर्थ लाईनच्या एंडिंग वर्डला मॅच करतो आहे वॉर्म. म्हणजे इथे रायमिंग पेअर झाली हर्ड, बर्ड, स्टॉर्म, वॉर्म. ओके, सेकंड स्टांजाची. थर्ड स्टांजाचं बघा पुन्हा लँड, सी, एक्स्ट्रीमिटी, मी. ओके, तर इथे लँड आणि एक्स्ट्रीमिटी हे मॅच होत नाही आहे, त्याच्यामुळे आपण सी आणि मी हे दोन मॅच होत आहेत, म्हणून रायमिंग पेअर इथे आलेली आहे सी, मी. येते लक्षात सगळ्यांच्या? बघा, समजून घ्या, तुम्हाला रायमिंग पेअर ही लक्षात आलेली आहे. आता रायमिंग पेअरनुसार तुम्हाला काय करायचं, राईम स्कीमसुद्धा सांगायची. आता राईम स्कीम सांगताना तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट लाईनच्या एंडिंगला ए लेटर द्यायचं आहे, मग जे मॅच होणारा वर्ड आहे त्यालासुद्धा सेम लेटर द्यायचं आहे. जसं फिदर्ससाठी आपण ए दिला, त्याच्यानंतर सोल, सोल हा मॅच होत नाही म्हणून आपण सोलसाठी बी हा वर्ड देतो आहे. ओके, येते लक्षात? मग थर्ड वर्डसाठी आपण पुन्हा ए देणार, कारण फिदर्सला मॅच होतो आहे वर्ड्स, फिदर्स, वर्ड्स, म्हणून ए, बी, ए. पुन्हा ऑल हा सोलला मॅच होतो आहे, पुन्हा बी. म्हणजे सेम राईम होणारे जे रायमिंग पेअर्स आहे, रायमिंग वर्ड्स आहे, रायमिंग पेअरला किंवा रायमिंग वर्डला तुम्हाला काय करायचं आहे, सेम लेटर द्यायचं आहे. आर यू गेटिंग दॅट? काय करायचं आहे, सेम लेटर द्यायचं आहे. येते का लक्षात? त्याच्यानुसार इथे काय होईल, रायमिंग स्कीम इज ए, बी, ए, बी. येते फर्स्ट स्टांजाची. सेम अशीच काय होणार आहे सेकंड स्टांजाची पण, ए, बी, ए, बी. ओके, आर यू गेटिंग दॅट? येते का लक्षात? अशा प्रकारे तुम्हाला काय करायची आहे, राईम स्कीम बनवायची. काय बनवायची? राईम स्कीम बनवायची. बरं, आता आपण पोएमवर येऊया. डायरेक्ट पोएमचं एक्सप्लेनेशन बघायचं आहे आपल्याला. दिस पोएम. आता पोएम जी आहे या पोएमचं ॲप्रिसिएशन लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, पोएमचं टायटल लिहायचं आहे, बरोबर आहे की नाही? पोएमचं टायटल फर्स्ट पॉईंट, व्हॉट इज दॅट? होप इज द थिंग विथ फिदर्स. येते लक्षात? होप इज द थिंग विथ फिदर्स, दिस इज अवर टायटल. टायटलचं फर्स्ट लेटर कॅपिटल घ्यायचं आहे. होप, त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमध्ये होप वर्ड घ्यायचा आहे. इज द थिंग विथ फिदर्स, नंतर फुल स्टॉप. सेकंड आहे पोएट. आता पोएट या ठिकाणी कसं कुठं दिलेलं आहे बघा, सगळ्यात लास्टला दिलेलं आहे. का लास्टला बघा, एमिली डिकिन्सन. पोएटचं नाव दिसते खाली, बाय एमिली डिकिन्सन. ओके, सो वी हॅव टू राईट
पोएट एमिली डिकिन्सन. गॉट इट. 2 पॉईंट झालेले आहेत आपले. तिसरा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स मी तुम्हाला आत्ताच सांगितले. रायमिंग पेअर्स लिहायची आहे आणि त्याची रायमिंग स्कीम लिहायची. ABCB ही रायमिंग स्कीम आहे, ती लिहायची आहे. सॉरी, AB ही रायमिंग स्कीम आहे, C घ्यायचं नाही आहे. AA आणि PB हे मॅच होत आहेत म्हणून ABAB अशी रायमिंग स्कीम आणि रायमिंग पेअर, रायमिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे. तिसरं झालं आहे. नंतर आपल्याला लिहायचं फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीचसाठी तुम्हाला आधी पोएम लर्न करावी लागेल, पोएम शिकावी लागेल. पोएम समजल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्हाला काय होणार आहे, फिगर ऑफ स्पीच कळणार आहे. बरोबर की नाही. बघा, लक्षात घ्या. आता फर्स्ट स्टांजा जो आहे त्या फर्स्ट स्टांजाबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे एक्सप्लेनेशन. ॲक्च्युली ही जी पोएम आहे या पोएममध्ये पोएटला काय म्हणायचं, याची काय सेंट्रल थीम किंवा काय म्हणू शकतो आपण, पोएटची जी थीम आहे, सेंट्रल आयडिया किंवा थीम ऑफ द पोएम म्हणायचं आपली. तर थीम ऑफ द पोएम म्हणजे काय, व्हॉट द पोएम इज गोइंग टू टेल अस, किंवा या पोएममध्ये एक्झॅक्टली पोएटला काय सांगायचं. पोएट इज एमिली डिकिन्सन. व्हॉट शी वॉन्ट्स टू से अस, शी वॉन्ट्स टू से अस दॅट in our life many difficulties we have to face, many challenges we have to face. बघा, लाईफ जे आहे ते लाईफमध्ये काय आहे, फुल ऑफ चॅलेंजेस आहे, फुल ऑफ टेन्शन्स असतात, फुल ऑफ प्रॉब्लेम्स असतात. लाईफच्या प्रत्येक पॉईंटवर काही ना काही प्रॉब्लेम असतो, काही ना काही त्याला आपल्याला फेस करावं लागतं, चॅलेंजेस फेस करावे लागतात, डिफिकल्टीज फेस करावे लागतात. डिफिकल्टीज फेस करत असताना लक्षात घ्या, आपण कुठल्या वर आपण काय करत असतो, सर्वाईव्ह होत असतो, जिवंत राहत असतो, जगत असतो, किंवा आपल्या मनाला कुठेतरी एक सांत्वना देत असतो, कम्फर्ट करत असतो. कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, काही होऊ द्या, आपण काय म्हणत असतो, नाही काहीतरी चांगलं घडणार आहे, होणार आहे, चांगलंच होणार आहे, याच्यातून आपण बाहेर पडणार आहे. कितीही प्रॉब्लेम आले, काहीही झालं तरी आपण याच्यातून निश्चित काय होणार, बाहेर पडणार. म्हणजेच आपण काय करत असतो, ऑप्टिमिस्टिक असतो, आशावादी असतो, आपण चांगले करत असतो की आपण ह्या सिच्युएशनमधून चांगल्या प्रकारे बाहेर पडू, आपल्यासोबत देवाची शक्ती आहे असं आपण म्हणत असतो. मग म्हणजेच याला काय म्हणायचं आहे, यालाच आपण म्हणतो होप्स. होप्स म्हणजे आशा असणे. म्हणजेच काय की कितीही डिफिकल्टी आले, कितीही प्रॉब्लेम आले आपल्या जीवनामध्ये, तर आपण काय करतो की ठीक आहे बाबा, या प्रॉब्लेममधून मी बाहेर निघणार आहे, किंवा हे जे काही प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम आज आहेत ते उद्या संपून जातील, उद्याची पहाट, उद्याचा नवीन दिवस हे नवीन काहीतरी चांगलं घेऊन येणार आहे, अशा अपेक्षेने अशा आशेत आपण जगत असतो. मग ही होप जी आहे ती होप आपल्याला काय करते, जगायला लावते. होप इज द थिंग विथ फिदर्स. आणि ह्या काय असतात, फिदर्स असतात. फिदर्स असतात म्हणजे पंख असतात असं कवयित्री म्हणते इथे. व्हॉट द पोएटेस वॉन्ट टू से, होप इज द थिंग विथ फिदर्स. मग ह्या होपला काय आहेत, पंख आहेत. जसे पक्षाला पंख असतात तसे होपला सुद्धा इथं पंख आहेत. मग व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इफ वी वॉन्ट टू से, जर आपल्याला असं सांगायचं आहे की या पोएमची सेंट्रल आयडिया एक्झॅक्टली आता काय आहे, तर काय सांगणार आपण, होप प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन आवर लाईफ, स्पेशली इन आवर डिफिकल्ट सिच्युएशन ऑफ द लाईफ. होप व्हॉट की होप ही काय एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्या जीवनामध्ये. केव्हा, विशेष करून जेव्हा आपण आनंदात आहे तेव्हा नाही, जेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप डिफिकल्टीज, खूप मोठे चॅलेंजेस, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असते, अशा सिच्युएशनमध्ये होप हे असं आहे, एक अशी गोष्ट आहे की जी गोष्ट फिदर्ससहित आपल्याला काय करत असते, आपल्या मनाला कुठेतरी सांत्वन करत असते, कम्फर्ट करत असते, किंवा आपल्याला सर्वाईव्ह करत असते, जिवंत ठेवत असते. अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा आपण या परिस्थितीतून बाहेर पडू आणि काहीतरी चांगलं उद्या घडेल अशा अपेक्षेने आपण जगत असतो. दॅट इज कॉल्ड होप. आर यू गेटिंग दॅट? येतं आहे का लक्षात सगळ्यांच्या? ही सेंट्रल आयडिया. मग याच्यासाठी पोएटनी काय केलेलं आहे, होप इज अ लिटल बर्ड. होपला काय म्हटलेलं आहे पोएटनी, अ लिटल बर्ड म्हटलेलं आहे, एक छोटा पक्षी म्हटलेलं आहे. अँड व्हॉट इट डज, इट नेस्ट, ते घर बांधते इन अवर सोल. ते आपल्या मनामध्ये होप नावाच्या पक्षाने काय केलेलं आहे, छोटंसं घरटं बांधलेलं आहे, विच कीपिंग अस गोईंग ऑन इन डिफिकल्ट सिच्युएशन, की जे आपल्याला काय करतं की डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आपण कसं बाहेर पडू आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कसं जगता येईल, न डगमगता, न स्वतःला त्रास करून घेता, टेन्शन न घेता,
रिलॅक्स माइंडने आपण कसं जगू शकतो हे जगवण्याचं काम कोण करतं आपल्याला? होप करत असते, लक्षात ठेवा. सो होप इज अ लिटिल बर्ड नेस्ट इन अवर soul, keeps us going on in difficulty and demands nothing is written, not even a small thing. आणि होप आपल्याला येतं, बट इट नेवर टेक्स एनिथिंग फ्रॉम अस इन रिटर्न. मग आपल्याकडून रिटर्नमध्ये काहीही घेत नाही. येते का लक्षात? आपल्याकडून काहीही घेत नाही इन रिटर्न. व्हॉट इज देअर? सो आर यू गेटिंग? येते का लक्षात? दिस central idea or theme of the poem. Now stanza wise explanation is there. See here, first stanza I am going to tell you what is that. Listen now. Hope, thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. होप ही अशी एक गोष्ट आहे की जिला पंख असतात असं पोएट म्हणते. पोएटला काय म्हणायचं आहे बघा, की होप ही एक अशी थिंग आहे, अशी गोष्ट आहे की जिला काय आहेत? पंख आहेत. दॅट परचेस इन द सोल. आणि ती कुठे राहते? आपल्या मनामध्ये. सोल, सोल मीन्स आत्मा, बट हिअर माइंड, इन आवर हार्ट. परचेस, परचेस मीन्स मेकिंग नेस्ट, मेकिंग हाऊस. जसं पक्षी आहे, एखादा पक्षी त्याला पंख असतात, जर इथे सुद्धा होपला पक्षी असं कन्सिडर केलेलं आहे पोएटने. आणि होप इज अ बर्ड विथ द फिदर्स असं म्हणायचं आहे त्या ठिकाणी. दॅट परचेस इन द सोल, की ज्याने आपल्या काय केलेलं आहे? सोलमध्ये घरटं बनवलेलं आहे. आणखी काय करतो आहे होप नावाचा पक्षी आपल्यासाठी? सिंग्स द ट्यून विदाऊट द वर्ड्स. वर्ड नाही आहेत, बिना शब्दाची अगदी छान मेलोडियस ट्यून आपल्यासाठी सिंगिंग करत असतं. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि कधीही थांबत नाही. होप इज अ थिंग म्हणजे माणसाचं मन जे आहे ना, ते मन काय करत असतं? नेहमी चलबिचल असतं, बरोबर आहे की नाही? आपण डिफिकल्ट सिच्युएशन आले, प्रॉब्लेम्स आले की आधी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात, वाईट विचार येतात, असंच होईल, तसंच होईल, तेच होईल, आणि आपण त्या विचारांमध्ये स्वतःला त्रास करून घेत असतो. मग अशा वेळेस आपल्याला या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं असेल तर होप इज अ थिंग विथ फिदर्स. मग आपल्याकडे होप नावाची एक गोष्ट आहे, की आशा नावाची एक गोष्ट आहे, की ज्यामध्ये आपण होपफुल असतो, आशावादी असतो की उद्या काहीतरी चांगलं घडणार आहे आपल्या जीवनामध्ये. जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि आपण याच्यातनं सही सलामत बाहेर पडणार आहोत. मग ही होप नावाची जी थिंग आहे विथ फिदर्स आपल्याला काय करते? घेऊन जाते, पुढे घेऊन जात असते. सेकंड स्टांजा काय सांगतोय बघा. सेकंड स्टांजा, विथ अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ट अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन. स्टॉर्म म्हणजे वादळ, डिफिकल्ट सिच्युएशन. आपण खूप मोठ्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असेल, बरं, खूप मोठी चॅलेंजिंग फेस करत असेल. बरं, आता सध्या कोरोनाची सिच्युएशन आहे, बरं की नाही? कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपण आहोत, अडकलेलो आहोत. खूप भयानक भीती वाटते. माणसांना माणसाची भीती वाटायला लागली, माणसाला बाहेर जायची भीती वाटायला लागली, कुठल्याही गोष्टीच्या संपर्कात यायची भीती वाटायला लागली. सोशल डिस्टन्सिंग आपण पाळतो आहे, मास्क लावून जातो आहे, साधं समोर कोणाचे येणंसुद्धा आपल्याला अवघड झालेलं आहे. एवढं कोरोनाच्या ज्या व्हायरस आहे त्या व्हायरसमुळे आपण इतके डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आलेलो आहोत. पण तरीसुद्धा या स्टॉर्ममध्ये, स्टॉर्म कसं आहे? डिफिकल्ट सिच्युएशन कशी आहे? खूप सिव्हिअर आहे, पेनफुल आहे, त्रासदायक आहे, आपल्याला अवघड आहे सिच्युएशन. आपण अशा सिच्युएशनमधून निघणं फारच कसं आहे? प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमधून निघणं फारच अवघड होतं आहे. तरीसुद्धा आपण काय म्हणतो आहे? ठीक आहे, होईल, काही ना काही चांगलं होईल. आपण काय त्याच्यात लागणारे उपाय करतो आहे, होपफुल राहतो आहे. आपण सगळ्या सूचना ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या पाळतो आहे. स्वतः आपण सगळ्या प्रकारचे क्लिनिंगनेस म्हणा, सोशल डिस्टन्सिंग म्हणा, सगळे रूल्स पाळून स्वतःला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्टे होम, स्टे सेफ, या सगळ्या गोष्टी आपण पालन करून कोरोना सिच्युएशनमधून कसं बाहेर निघता येईल याचा प्रयत्न करतो आहे. आणि होप्स आहेत आपल्यासोबत, ज्या आपल्याला काय करतात? जगवतात एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये सुद्धा. लक्षात घ्या. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज द हर्ड. मग हे होप नावाचं पक्षी काय करतो आहे? म्हणजे होप करतात आपल्याला. स्वीटेस्ट, स्वीटेस्ट काय आहे त्यांचं? सिंगिंग आहे, गाणं गात असतात छान, आपल्या मनामध्ये आपल्याला रिझवत असतात, है की नाही? आपल्याला झुलवत असतात. इन द गेल, गेल म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन. आपल्याला त्या होपफुल बर्डचं गाणं ऐकू येत असतं. आपल्याला होप्स नेहमी आतून काय करत असतं? ते गाणं गाऊन आपल्याला रिझवत असतं, मनाला सांत्वन देत असतं. अँड सोअर, सोअर मस्ट बी स्ट्रॉंग. पण स्टॉर्म कसं आहे? डिफिकल्ट सिच्युएशन कशी आहे? सोअर आहे, वाईट आहे, खूप अवघड आहे, पेनफुल
पेनफुल आहे, त्रासदायक आहे, तरीसुद्धा यामध्ये होप एक असं आहे की जे आपल्याला सिंगिंग करतं आहे, आपल्याला ऐकू येत असतं ते गाणं आणि त्या गाण्याच्या ते आपल्या मनामध्ये आपल्याला काय करत असतं, सांत्वन करत असतं. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. बघा आणि काय म्हटलेलं आहे, दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. मग अबॅश मीन्स काय म्हटलेलं आहे बघा, इथे मिनिंग्स दिलेले आहेत. मेक अनइझी, मेक इट क्वाईट. येस, मेक इट कीप क्वाईट. आपल्याला काय करतं, ते भांबावून सोडतं, बेचैन करतं. ही जी सिच्युएशन आहे. पण लिटिल बर्ड आपल्याला काय करतो, सांत्वन देतो, म्हणजेच आपल्याला वॉर्म ठेवतो, उबदार ठेवतो, कम्फर्ट करतो. होप नावाचा जो बर्ड आहे तो आपल्याला वॉर्म ठेवत असतो, आपल्याला कम्फर्ट करत असतो, दिलासा देत असतो, शांत ठेवत असतो आपल्या मनाला. केप्ट सो वॉर्म, केप्ट सो सायलेंट, केप्ट सो क्वाईट इन सच अ सिच्युएशन, इन डिफिकल्ट सिच्युएशन ऑल्सो. ओके, येते का लक्षात? आता थर्ड स्टांजा बघा आपल्याला काय सांगतोय. I have heard it in the chilliest land and on the strongest sea, yet never in the extremity it asked a crumb of me. I have heard it in the chilliest land. आता इथे पोएट काय म्हणते, chilliest land means most difficult situation. किती अवघड सिच्युएशन असू द्या ना, या अवघड सिच्युएशनमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, या अवघड सिच्युएशनमध्ये सुद्धा मी काय करते, काय ऐकते म्हणते पोएट, होपचं सिंगिंग ऐकते. ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी म्हणजे जिथे खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे, जे आपण फेसच करू शकत नाही. किती अवघड अशी सिच्युएशन येऊ द्या, पेनफुल सिच्युएशन येऊ द्या, प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येऊ द्या, अशा खूप जास्तीत जास्त प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये सुद्धा, खूप अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा, जसं आता कोल्हापूरमध्ये महापूर आला होता काही महिन्यांपूर्वी. काही लोकांची पूर्ण घराच्या घरं वाहून गेली, पूर्ण फॅमिली वाहून गेली, काही लोकांचं काहीच राहिलं नाही, झिरो. त्या व्यक्तींना असं वाटलं की आपण तरी जगून आता काय उपयोग आहे की नाही, अशी सिच्युएशन. आज कोरोनासारखी सिच्युएशन बघा, कित्येक फॅमिलीमध्ये कोरोनाच्या सिच्युएशन, कित्येक लोक त्यांच्या फॅमिली मेंबर्सला प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत, ते त्यांच्या डेड बॉडीला सुद्धा हात लावायला जाऊ शकत नाही. इतक्या अवघड सिच्युएशन फेस करतो आहे आपण, तरीसुद्धा अशा स्ट्रॉंगेस्ट सीमध्ये, अशा खूप मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा इट इज इन द चिलेस्ट लँड, म्हणजे अशा खूप अवघड पेनफुल सिच्युएशनमध्ये सुद्धा होप्स आपल्याला जिवंत ठेवते. हू कॅन सर्वाईव्ह अस, ओनली होप इज. आणि हेच होपचं जे गाणं आहे, हेच होप जी आहे ती माझ्या मनाला काय करते, सांत्वन करते, असं पोएट म्हणते. ते गाणं मला सांगते, ते गाणं मी ऐकते आणि माझ्या मनाला सांत्वन करते. येट नेवर इन द एक्स्ट्रीमिटी इट आस्क अ क्रम्ब ऑफ मी. आणि इतक्या एक्स्ट्रीम सिच्युएशनमध्ये सुद्धा, इतक्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये असताना सुद्धा ती होप माझ्याकडनं काहीही इन रिटर्न घेत नाही. म्हणजे त्या मोबदल्यामध्ये मला एवढं सांत्वन करते, मला एवढ्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये होप्स काय करतं, बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा आपल्या जीवनामध्ये होप नेहमी सतत काय करत असते, काही ना काही पुढे चांगलं होईल असं सांगत असते, आपल्याला जिवंत ठेवत असते, जगवत असते, होपफुल ठेवत असते, ऑप्टिमिस्टिक ठेवत असते, काहीतरी चांगलं करण्याची उमेद देत असते. आणि इन रिटर्न आणि त्याच्या बदल्यामध्ये होप्स आपल्याकडनं काहीही झिरो, काहीही घेत नाही. दॅट इज कॉल्ड क्रम म्हणजे एक छोटीशी अपेक्षासुद्धा होप्सची आपल्याकडून नसते. दॅट इज कॉल्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणून या ठिकाणी पोएटनी होप इज द थिंग विथ फिदर्स असं म्हटलेलं आहे. डिड यू गेट इट नाव? आलं का लक्षामध्ये? सगळ्यांना पोएम लक्षात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की फिगर ऑफ स्पीच, हा ॲप्रिसिएशनचा फिगर ऑफ स्पीच हा पार्ट जो लिहायचा आहे, त्याच्यामध्ये आता तुम्ही समजून घ्या की तिथे होपला काय केलेलं आहे, पोएटनी पर्सॉनिफिकेशन केलेलं आहे. बरोबर आहे की नाही? पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय की एखादी वस्तू आहे, टेबल चालतो असं जर आपण म्हटलो तर टेबल कधी चालतो? टेबल ही काय आहे, निर्जीव वस्तू आहे ना. मग टेबलला काय केलेलं आहे, ही माणसाची जी क्वालिटी आहे, ह्युमन बिईंगची क्वालिटी आहे चालण्याची, ती टेबलला दिली, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, फिगर ऑफ स्पीच, पर्सॉनिफिकेशन. तसं इथं होप इज द थिंग विथ फिदर, होपला काय म्हटलेलं आहे पोएटने, बर्ड म्हटलेलं आहे. आता पक्षी, आणि पक्षाला पंख असतात, पक्षी उडतात, पक्षी गातात, है की नाही, आणि ते गाणं मला ऐकू येतं असं म्हणते. आता या ठिकाणी पक्षी कुठला आहे, तर होप हा पक्षी आहे. म्हणून होप थिंग विथ फिदर्स, की होप हा असा पक्षी आहे की ज्याला पंख आहे. म्हणजे होपला काय केलेलं आहे, होप ही एक काय इमोशन आहे. मग त्या इमोशनला पोएटनी काय म्हटलेलं आहे, पर्सन कन्सिडर केलेलं आहे. म्हणून ही जी लाईन आहे, होप इज द थिंग विथ फिदर्स, याच्यामध्ये आपण फिगर ऑफ स्पीच कोणती, तर पर्सॉनिफिकेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे असं आपण म्हणायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी ॲप्रिसिएशनमध्ये लिहिताना फिगर ऑफ स्पीच कुठली लिहिणार आपण, तर
पर्सॉनिफिकेशनमध्ये एक्सप्लेनेशन लिहिताना काय लिहिणार की होप इज कन्सिडर्ड ॲज अ पर्सन अँड इट हॅज गिवन द क्वालिटी ऑफ अ बर्ड. ओके, गॉट इट. तर लक्षात पोएम लक्षात आली सगळ्यांना. ॲप्रिसिएशन कसं लिहायचं हे लक्षात आलेलं आहे. ॲप्रिसिएशनचे 5 पॉईंट आहे. फर्स्ट टायटल, देन पोएट, देन सेंट्रल आयडिया और थीम, देन रायमिंग वर्ड्स अँड देन लास्ट फिगर ऑफ स्पीच. हे 5 लिहिल्यानंतर तुम्हाला 5 मार्क मिळणार आहे. गॉट इट. तर अशा प्रकारे ही पोएम इथे संपलेली आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करू शकता किंवा मेसेज पाठवू शकता. ठीक आहे ना. ओके, सो लेट अस स्टॉप हिअर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओ इमिजिएटली मी काय करू शकेल, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पटकन तुम्हाला ते कॅच करता येतील किंवा बघता येतील. ओके, गॉट इट. आणि काही प्रॉब्लेम असले तर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही मला डिस्कस करू शकता. आणि याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे. वर्कबुक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वर्कबुकमध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. ओके, लेट अस स्टॉप हिअर. चला मग थांबूया. ओके, गुड बाय, बेस्ट लक, टेक केअर एव्हरीवन.